श्री स्वामी समर्थ. जे तुला शक्य वाटत नव्हते, ते आज स्वामी समर्थ देणार आहेत. गोड बातमी इतकी खास की ती तुझ्या आयुष्यात प्रकाश पाडेल. जे क्षण तू विसरलेला होता, तोच आज तुझ्या समोर येणार आहे. त्यामुळे या स्वामी संदेशाला संपूर्ण ऐका आणि याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. त्याचबरोबर आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. याने तुम्ही आपल्या स्वामी भक्त परिवाराचे एक सदस्य बनाल आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. स्वामी समर्थ म्हणतात, आजचा दिवस तुझ्यासाठी अत्यंत शुभ आहे. आज तुला अशी गोड बातमी मिळणार आहे, ज्याची तू खूप दिवसांपासून वाट पाहत होतास. ज्याची आशा तू मनातून काढून टाकली होती, तेच आता तुला स्वामींच्या कृपेने मिळणार आहे. कधी-कधी जेव्हा आपण आशा सोडतो, तेव्हाच परमेश्वर आपल्या जीवनात चमत्कार करतो. आज तुझ्या आयुष्यात तोच चमत्कार होणार आहे. जी गोष्ट तुला अशक्य वाटत होती, ती आता सहज शक्य होईल. तू केलेले कष्ट व्यर्थ गेले नाहीत. तू वाहिलेला घामच प्रत्येक थेंब आता फळ देणार आहे. आज तुला अशी बातमी मिळेल, जिच्यामुळे तुझं मन आनंदाने भरून जाईल. स्वामी सांगतात, तुझ्या नशिबाचा दरवाजा आता उघडतोय. जे बंद वाटत होतं, ते आता मार्ग दाखवेल. स्वामींच्या कृपेने तुझं भाग्य उजळणार आहे. आज तुझ्या जीवनातली दिशा बदलणार आहे. जिथे तू अपयश पाहिलंस, तिथे आता यशाचा झरा वाहणार आहे. तू मनापासून जे काही मागितलंस, ते आज तुला परत मिळेल. तुझ्या घरात आनंद, प्रेम आणि समृद्धी येईल. स्वामी म्हणतात, काळजी करू नकोस, कारण आजचा दिवस तुझ्या सुखाचा प्रारंभ आहे. तुझ्या आयुष्यात ज्या गोष्टी विलंबाने येत होत्या, त्या आता वेळेआधी येतील. तू केलेली प्रार्थना ऐकली गेली आहे. स्वामींनी तुझं नाव घेतलं आहे आणि त्यांच्या कृपेने आता सर्व काही योग्य होईल. तुझ्या चेहऱ्यावरचा ताण आता हसू बनून येईल. तुझ्या घरात शांतता आणि समाधान नांदेल. तुझ्या डोळ्यातून अश्रू नाही, तर आनंदाचे थेंब येतील. स्वामी सांगतात, जे लोक तुला कमी लेखत होते, तेच आता तुझं यश पाहून थक्क होतील. कारण तुझ्यावर स्वामींची कृपा आहे आणि ती कुणालाही थांबवता येणार नाही. आज तुला मिळणारी ही गोड बातमी तुझ्या आयुष्याचं रूप बदलून टाकेल. तू पुन्हा आत्मविश्वासाने उभा राहशील. तुझ्या घरात शुभ घटना घडतील. आनंदाचा नवा प्रवाह सुरू होईल. तुझ्या मनातील भार कमी होईल आणि आशेचा दिवा पुन्हा पेटेल. आता तू मागे वळून पाहू नकोस. भविष्य तुझं आहे. ते उजळवण्यासाठीच स्वामींचा हात तुझ्या डोक्यावर आहे. स्वामी सांगतात, तुझ्या नशिबात बदल होतो आहे. जे कालपर्यंत दूर होतं, ते आज तुझ्या जवळ येते आणि जे तुला हवं आहे, ते तुला नक्की मिळणार आहे. श्रद्धा ठेवा, कारण स्वामी समर्थ कधीच आपल्या भक्तांना निराश करत नाही. ते जे म्हणतात, ते निश्चित घडतं. आज तुझ्या आयुष्यात चांगली बातमी घडेल आणि ती तुला आयुष्यभर लक्षात राहील. स्वामींच्या आशीर्वादाने तुझ्या जीवनात सुख, समृद्धी, समाधान आणि यश नांदेल. स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक प्रार्थनेला उत्तर देतील. आजचा दिवस तुझ्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस ठरेल. बाळा, आज तू ज्या आनंदाची वाट पाहत होता, तो आनंद आता तुझ्या दारात उभा आहे. तो धोका देत आहे. फक्त तू श्रद्धेने तो दरवाजा उघड. जी गोष्ट तू हरवली असं समजलास, ती हरवलेली नाही. ती फक्त योग्य वेळेची वाट पाहत होता आणि ती वेळ आज आली आहे. तुझ्या मनातील प्रत्येक दुःखाचा शेवट झाला आहे. ज्यांनी तुला कमी लेखलं, ज्यांनी तुझ्या स्वप्नांवर हसू केलं, तेच आता तुझं यश पाहून आश्चर्यचकित होतील. स्वामी समर्थ सांगतात, जे तुझ्यापासून दूर गेले, ते पुन्हा तुझ्या जवळ येतील. ज्यांनी तुला विसरलं, तेच आता तुला आठवतील. आज तुला जी बातमी मिळेल, ती केवळ चांगली बातमी नाही, तर ती तुझ्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलणारी असेल. ती पुन्हा एकदा आत्मविश्वासाने उभा राहशील. तू अनेक वेळा रडलास, रात्रभर जागा राहिलास, मनाने थकलास, पण आज त्या सर्वांचं बक्षीस तुला मिळणार आहे. स्वामी पुढे म्हणतात, जी गोष्ट
तुझ्या नशिबात नाही असं लोक म्हणाले, ती आता स्वामींच्या आशीर्वादाने तुझ्या हक्काची होणार आहे. बाळा, मी तुझं प्रत्येक अश्रू पाहिलंय, तुझी प्रत्येक प्रार्थना ऐकली आहे आणि म्हणूनच आजचा दिवस मी तुझ्या नावाने लिहिला आहे. स्वामी म्हणतात तुझ्या घरात आता आनंदाचा झरा वाहू लागेल. मनात जी इच्छा आहे ती आता पूर्णतेकडे जात आहे. फक्त तू श्रद्धा आणि संयम धर. काळजी, भय, दुःख हे सगळे आता मागे सोड. कारण आता स्वामींच्या कृपेने फक्त सुख आणि समाधान तुझ्या जीवनात राहील. जे काही घडतंय ते तुझ्या भल्यासाठीच आहे. कधी कधी विलंब म्हणजे नकार नसतो, तो फक्त योग्य वेळेची तयारी असते आणि ती योग्य वेळ आज आली आहे. तुझ्या घरात शुभ घटना घडतील. कोणीतरी तुझ्याशी आनंदाची बातमी घेऊन येईल. तुझ्या मनातला भार कमी होईल आणि चेहऱ्यावर तेज येईल. तू ज्या लोकांवर विश्वास ठेवला आणि त्यांनी तुला दुखवलं, त्यांच्याच हातून आता तुला मदत मिळेल. हे स्वामींची लीला आहे. आजचा दिवस लक्षात ठेव, कारण हा दिवस तुझ्या भाग्यातला वळण बिंदू आहे. ह्या दिवसानंतर तुझं नशीब वेगाने बदलणार आहे. स्वामी म्हणतात तू ज्या गोष्टींसाठी प्रार्थना केलीस ती आता पूर्ण होईल. तुझ्या मनातली शंका दूर कर, कारण स्वामी समर्थ स्वतः तुझं नशीब लिहित आहे. विश्वास ठेवा बाळा, तू मागितलेलं स्वप्न आज सत्यात उतरेल. तुझ्या जीवनात नवीन आशेचा दिवा पेटेल आणि आनंदाचा प्रकाश तुझ्या घरभर पसरलेला दिसेल. स्वामींच्या आशीर्वादाने तुझं प्रत्येक पाऊल यशाकडे जाईल. तुझं मन शांत राहील आणि तुझं घर सदैव हसतमुख राहील. कारण आजपासून स्वामी समर्थ स्वतः तुझ्या सोबत चालत आहे. बाळा, जे तुला अशक्य वाटत होतं ते आता शक्य होणार आहे. तुझ्या प्रार्थनेचं उत्तर तयार आहे. फक्त श्रद्धेने थांब आणि पहा चमत्कार घडताना. तुझ्या आयुष्यात आनंदापासून आजचा नवे दरवाजे उघडतील. जिथे काल अंधार होता तिथे आता प्रकाश पसरत आहे. ही स्वामींची लीला आहे, जी शब्दात सांगता येणार नाही. स्वामी समर्थ पुढे म्हणतात, तू केलेले चांगले कर्म आता तुला परत मिळणार आहे. तुझ्या घरात समाधान, शांतता आणि समृद्धी स्थिर होईल आणि तुझ्या जीवनात एक सुंदर बदल सुरू झाला आहे. जे तुला गमावलेलं वाटत होतं ते आता परत मिळेल, पण यावेळी अधिक आनंदासह. तू ज्या गोष्टींसाठी डोळ्यात पाणी आणलं होतं ती आता तुला हसतमुख करणार आहे. तू मनाने थकलास पण हार मानली नाहीस, यासाठी आता स्वामी तुला बक्षीस देत आहे. हा दिवस तुला आयुष्यभर लक्षात राहील. स्वामी समर्थ सांगतात, आज तुझ्या जीवनात चमत्कारिक बदल होईल. कोणाचं एक बोलणं, एक फोन, एक भेट आणि तुझं नशीब पलटी घेईल. हा दिवस तुझ्या आयुष्याचं नवीन पान उघडणार आहे. तू ज्या संधीची वाट पाहत होता ती आता तुझ्या समोर उभी आहे. घाबरू नकोस, धैर्याने पुढे जा, कारण स्वामी तुझ्या प्रत्येक पावलावर आहेत. तुझं नाव आता लोकांच्या तोंडी येईल. ज्यांनी तुला नाकारलं तेच तुझी स्तुती करतील, कारण स्वामी समर्थांच्या कृपेने तुझ्या आयुष्यात यशाची लाट येत आहे. तू ज्या वाटेवर चाललास ती कठीण होती, पण आता तीच वाट तुला यशाकडे घेऊन जाणार आहे. तुझ्या घरात नव्या सुरुवातीची चाहूल लागेल. स्वामी सांगतात ज्याच्याबद्दल तू निराश झालास त्याच गोष्टीत आज आनंद मिळेल. जी वाट बंद वाटत होती ती आता उघडी झाली आहे. हे सर्व योगायोग नाही, ही माझी लीला आहे. मी तुझं आयुष्य बदलण्याचं ठरवलं आहे आणि माझा शब्द कधीच खोटा ठरला नाही. स्वामी सांगतात तुझं नशीब आता उलटणार आहे, पण चांगल्याकडे. तू अनुभवशील की जिथे अपयश होतं तिथे आता यश पावलोपावली मिळतंय. तू ज्या गोष्टीसाठी रोज देवाला विचारलंस ती आता तुला भेटणार आहे. स्वामी समर्थ स्वतः तुझं नशीब लिहित आहे आणि ते नशीब सोनेरी होणार आहे. तू जे काही गमावलं त्याचं दुःख करू नको, कारण आता तुला त्यापेक्षा अनेक पटीने अधिक मिळेल. स्वामी समर्थ तुझ्या जीवनात आशेचा नवा अध्याय सुरू करत आहे. विश्वास ठेव बाळा, आज तू जे ऐकतोय ते शब्द नाहीत, ती कृपा आहे. आणि ही कृपा ज्या क्षणी तुला स्पर्श करते त्या क्षणापासून तुझं नशीब बदलतं. स्वामींच्या आशीर्वादाने तुझ्या घरात आनंद, शांती आणि यशाचा चिरस्थायी वास राहो. यामुळे प्रत्येक दिवस मागच्या दिवसापेक्षा अधिक चांगला मंगल आहे.
त्यामुळे आणि तुझं मन सदैव या शब्दाने शांत राहील. स्वामी समर्थ माझ्या सोबत आहेत आणि ते तुझ्या कायम सोबतही असणार आहे. आजच्या दिवशी तुझ्या जीवनात गोड बातमी येईल. जी गोष्ट तुला खूप काळापासून हवी होती, जी गोष्ट तुला मिळेल अशी आशा कधी सोडली होती, तीच आज तुला मिळणार आहे. आजचा दिवस तुझ्यासाठी विशेष शुभ आणि आनंददायी असेल. स्वामी म्हणतात की जीवनात काही क्षण इतके अनमोल असतात की ते तुमच्या मनातील सर्व इच्छांना पूर्ण करतात. तू फक्त शांत मनाने हा दिवस स्वीकार, कारण यश आणि समाधान तुझ्या पावलाशी आली आहे. तुझ्या आयुष्यातील जे अडथळे होते ते आज दूर होतील असे स्वामी सांगतात. आज तुझ्या प्रयत्नांना यश मिळेल. तुझ्या मनातील सर्व चिंता आणि शंका नाहीशी होईल. स्वामी समर्थ म्हणतात की जेव्हा तुला वाटत असेल की काहीही शक्य नाही, तेव्हा तो क्षणच तुझ्या जीवनातील आनंदाचा क्षण बनून येतो. आज तुझ्या मनात नवीन उमेद निर्माण होईल. तुझ्या जीवनात प्रकाश येईल आणि तुझ्या वाटेतील अडथळे सुलभ होतील. जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याचे मन सदैव प्रसन्न राहते असे स्वामी समर्थ सांगतात. आज तू अनुभवशील की एक छोटीशी गोष्ट जी तुला खूप काळापासून हवी होती तेवढी मोठी खुशी देईल आणि तुझ्या मनाला समाधान मिळेल. आजच्या दिवशी तुझ्या आयुष्यात नवा अध्याय सुरू होतोय. स्वामी समर्थ म्हणतात की तुझ्या जीवनातील हे क्षण तुला शिकवतात की श्रद्धा आणि धैर्य ठेवल्याशिवाय यश मिळत नाही. आज तुला असे वाटेल की सर्व काही योग्य मार्गाने घडत आहे, कारण स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत. तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होईल, फक्त विश्वास ठेव असे स्वामी म्हणतात. आजच्या दिवशी मिळालेली गोड बातमी तुला नवीन ऊर्जा, आत्मविश्वास आणि आनंद देईल. तुझ्या जीवनात जेव्हा आनंद येतो तेव्हा तो फक्त तुझ्यासाठीच नाही, तर तुझ्या आजूबाजूच्या लोकांसाठीही प्रेरणादायी ठरतो. आज तुझ्या यशामुळे इतरांनाही सकारात्मक ऊर्जा मिळेल आणि तेही त्यांच्या प्रयत्नात यश मिळवतील. आजच्या दिवशी मिळालेली गोड बातमी तुझ्या मनात समाधान निर्माण करेल, चिंता दूर करेल आणि तुला नवीन उद्दिष्टांसाठी प्रेरित करेल. स्वामी म्हणतात की जगात कुठेही आणि कधीही संकट येऊ शकतात, पण आज तुला हे अनुभवायला मिळाले की देवाची कृपा किती अद्भुत आहे. तू फक्त स्वामींच्या नावाचा जप करत राहा, मन शांत ठेव आणि आनंदाने हा दिवस साजरा कर. आज तुझ्या आयुष्यातील गोड बातमी तुला दाखवेल की स्वामी समर्थ तुमच्या जीवनात कसे चमत्कार घडवतात आणि तुझ्या प्रत्येक प्रार्थनेला उत्तर मिळतं. आजच्या दिवशी तुला जे सुखाचे क्षण लाभतील ते फक्त तुझ्यासाठीच नाही, ते तुझ्या आयुष्यातला नवीन अर्थ देतील. तुझ्या मनातील सर्व चिंता, काळजी आणि दुःख आज दूर होतील, कारण स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुला येऊन आलेला आहे. तुझ्या जीवनातील काही गोष्टी तुला अशक्य वाटत होत्या, आज त्या शक्य होणार आहे असे स्वामी म्हणतात. तुझ्या प्रयत्नांना योग्य फळ मिळेल, तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होईल आणि तुझ्या जीवनात आनंद नांदेल. जेव्हा आपण श्रद्धा ठेवतो स्वामींवर, तेव्हा स्वामी आपल्या मार्गात चमत्कार घडवतात. आज तुला तोच अनुभव येईल. जी गोष्ट तुला खूप काळापासून हवी होती ती आज तुझ्या जीवनात येईल. आज तुझ्या मनात आनंदाची लाट उमटेल, जी तुझ्या आत्मविश्वासाला बळ देईल. तू फक्त मनाला शांत ठेव. स्वामींच्या स्मरणाने तुझ्या जीवनात नवीन ऊर्जा निर्माण होईल. आजच्या दिवशी मिळालेली गोड बातमी तुझ्या आयुष्यात नवे संधी, नवीन मार्ग आणि नवी प्रेरणा घेऊन येईल. स्वामी समर्थ म्हणतात की जेव्हा तू माझ्यावर आशीर्वाद, विश्वास ठेवतो, त्यामुळे तेव्हा तुझ्या जीवनात चमत्कार घडतात. तू फक्त श्रद्धाने संयम ठेव, कारण आज तुला जीवनातील एक आनंददायी क्षण अनुभवायला मिळणार आहे. तुझ्या जीवनातील हा दिवस सतत आठवणीसारखा ठरेल, कारण हा दिवस तुझ्या मनातील इच्छेला प्रत्यक्ष रूप देतो. स्वामी म्हणतात, जो माझ्या नावाचा जप करतो त्याच्यावर मी सदैव कृपादृष्टी ठेवतो. आज तुझ्या आयुष्यातील ही गोड बातमी तुझ्या मनाला समाधान, शांती आणि ऊर्जा देईल आणि तुझ्या जीवनात यश नांदेल. आजच्या दिवशी तुला गोड बातमी मिळणार आहे, याची आशा तू आधीच सोडली होती, तेच आज तुला प्राप्त होईल. स्वामी म्हणतात, हे लक्षात ठेवा, आयुष्यात जेव्हा आपण हताश होतो तेव्हा देव आपल्याला एक सुंदर भेट देतो. मनातील शांती द्या, चिंता दूर ठेवा
आणि विश्वास ठेवा की सर्व काही योग्य वेळेत घडत आहे. आजची बातमी इतकी सुखद आहे की ती तुला आनंदाने भरून टाकेल. जेव्हा आशा संपलेली वाटते, तेव्हा खरे चमत्कार घडतात. काही दिवसांपूर्वी तुला वाटत होतं की काही योग्य होत नाहीये, पण आज त्या प्रत्येक विचाराला उत्तर मिळणार आहे. स्वामी म्हणतात, जेव्हा तू मनाने स्वच्छ राहतो, तेव्हा देवाचं आशीर्वाद तुला स्पष्ट दिसतं. आज तुला जे मिळणार आहे ते फक्त पैसाच नाही, तर जीवनातल्या आनंदाचं, समाधानाचं आणि भरभराटीचं प्रतीक आहे. प्रत्येक अडचण म्हणजे नशिबाची परीक्षा आहे. जर तू धैर्याने आणि संयमाने उभा राहिला, तर देव स्वतः पुढे येतो आणि तुला मदत करतो. आजच्या दिवशी जे काही मिळणार आहे त्यासाठी तुला फार मेहनत घ्यावी लागणार आहे. काही वेळा देव आपल्याला अशा मार्गाने भेट देतो जिथे आपण कुठे शोधतही नाही. फक्त मन शांत ठेव आणि प्रत्येक गोष्टीसाठी तयार राहा. आजच्या दिवशी गोड बातमी म्हणजे नवा आरंभ आहे. जीवनात नवा उत्साह, नवी उमेद आणि नवीन संधी. स्वामी म्हणतात, आज तुला मिळणार ही बातमी फक्त तुझ्यासाठी नाही, तर तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी आनंद घेऊन येईल. मनात प्रेम, स्नेह आणि विश्वास ठेव. कारण आनंद जेवढा वाटला जातो तेवढा वाढतो. आजच्या दिवशी तुला जे मिळणार आहे त्यासाठी तुझ्या मेहनतीची किंमत आणि तुझ्या प्रामाणिकतेचं मान मिळणार आहे. हे लक्षात ठेव, जेव्हा देव देतो तेव्हा तो मोठ्या प्रेमाने देतो. तू फक्त तयार राहणे, मिळालेल्या संधीचा पूर्ण फायदा घ्या. आजच्या दिवशी, आजच्या या गोड बातमीमुळे तुझं मन हलकं होईल, मनात समाधान वाढेल आणि तू अधिक उत्साही होशील. आयुष्यात जेव्हा तुम्हाला काहीच मिळत नसतं, तेव्हा देव स्वतः येतो आणि आश्चर्य दाखवतो. आज तुला तुझ्या आयुष्यातला हा दिवस तुझ्यासाठी खूप विशेष आहे. तुझ्या आयुष्यातले मोठे-छोटे अडथळे दूर होतील आणि एक नवीन मार्ग सुरू होईल. जेव्हा आपण देवावर पूर्ण श्रद्धा ठेवतो, तेव्हा काहीही अशक्य नाही. आजच्या दिवशी येणारी गोड बातमी फक्त प्रारंभ आहे. तू सतत प्रयत्न करत राहिला, तर यापुढे आणखी मोठी खुशाली, सुख आणि समाधान मिळेल. अनेक वेळा आपल्याला वाटतं की काही मिळणार नाही, काही बदलणार नाही, पण हे फक्त तात्पुरती अडचण असते. आजचा दिवस तुझ्यासाठी हे सिद्ध करतो की देव आपल्या श्रद्धेला काहीही नाकारत नाही. जेव्हा तू आतून तयार असतो, तेव्हा संधी स्वतःच येतात. आज तुला मिळणारी बातमी कदाचित पैशाशी संबंधित असेल, कदाचित नोकरी किंवा व्यवसायात काही चांगली संधी असेल, किंवा एखादा जुना प्रश्न सुटण्याची कल्पनाच असू शकते. स्वामी म्हणतात, तुम्ही काय मिळवणार हे देव ठरवतो, पण तो फक्त त्यांना देतो जे प्रामाणिक आणि धैर्यशील असतात. आज तुला जे मिळेल त्याचा उपयोग फक्त स्वतःसाठी नाही, तर आपल्या कुटुंबासाठी, समाजासाठी आणि गरजू लोकांसाठी कर. देणं हे घेण्याइतकेच महत्त्वाचं आहे. ज्यावेळी तू मिळालेले वाटून देतो, त्यावेळेला देव तुझ्या आयुष्यात आणखी भरभराट आणतो. आजचा दिवस तुला नवीन उमेद देईल. स्वामी म्हणतात, आयुष्यात खूप काही शिकायचं असतं आणि प्रत्येक सुखद अनुभव हे त्याचं एक शिक्षण आहे. त्यामुळे तू आज जे आनंदी होशील ते फक्त तुझ्या मेहनतीचं फळ नाही, तर तुझ्या मनाच्या स्वच्छतेचं आणि श्रद्धेचं देखील फळ आहे. जेव्हा तू आजच्या दिवशी मिळालेल्या गोड बातमीवर विश्वास ठेवतो, तेव्हा तुझं मन इतकं हलकं आणि आनंदी होतं की इतर काहीही महत्त्वाचं वाटत नाही. मनातील चिंता, भय आणि दुःख मिटून जातं. हेच खरे समाधान आहे. स्वामी म्हणतात, जेव्हा तू आंतरिक शांती अनुभवतो, तेव्हा बाह्य परिस्थितीचा परिणाम तुला त्रास देत नाही. आजची गोड बातमी तुझ्या आयुष्यात नवा अध्याय सुरू करेल. स्वामी म्हणतात, जेव्हा तू मेहनत करतो आणि प्रामाणिक राहतो, तेव्हा देव स्वतः पुढे येतो आणि तुझ्या प्रत्येक पावलावर मार्गदर्शन करतो. आज तुझ्या आयुष्यातील हा क्षण तेच दाखवतो की श्रद्धा, संयम आणि मेहनत एकत्र केल्यावर चमत्कार घडतात. स्वामी म्हणतात, आज तुला मिळालेली गोड बातमी हे फक्त तुझ्यासाठी नाही, तर तुझ्या आयुष्यातील प्रत्येक छोट्या-मोठ्या अडचणीवर प्रकाश टाकणारी आहे. जेव्हा तू हताश होतो, तेव्हा देव येतो आणि तुला असे संकेत देतो की प्रत्येक संकटावर विजय मिळवता येतो. जेव्हा मनात विश्वास असतो, तेव्हा अडचणींना देखील मार्ग सापडतो. आज तुला मिळालेली बातमी तुला फक्त आनंद देणार नाही, तर तुझ्या मनात नवीन ऊर्जा भरून टाकेल. ही ऊर्जा
तुला पुढील कामांसाठी प्रेरणा देईल आणि तू आपले ध्येय साध्य करू शकशील. काही वेळा देव आपल्याला जीवनात अचानक चमत्कार घडवतात. आजचा दिवस हा त्याचं उदाहरण आहे. ज्या गोष्टीसाठी तू आधीच हार मानलेली होती, त्या गोष्टी आज तुझ्या आयुष्यात येतील. मनात उत्साह ठेवा, भीती दूर ठेवा आणि शुभचिंतकासोबत आपल्या यशाचा आनंद साजरा करा. पैशाच्या बाबतीत चिंता करणे नको. तू जे काही मिळवणार आहे ते योग्य वेळेवर मिळेल. आज तुला मिळालेला आनंद तुझ्या मेहनतीचा आणि श्रद्धेचा फळ आहे. स्वामी म्हणतात, जेव्हा तू मनाने प्रामाणिक असतो तेव्हा देव स्वतः पुढे येतो आणि तुझं मार्गदर्शन करतो. आजची गोड बातमी तुला फक्त थोड्या वेळेसाठी नाही, तर तुझ्या आयुष्यातील नवा अध्याय सुरू करेल. जेव्हा तू आनंदी राहतो तेव्हा आयुष्यातील इतर अडचणी हलक्या होतात. तू जे काही करतो ते सुलभ होऊन जातं, कारण देव तुझ्या सोबत आहे. आजच्या दिवशी तुला मिळालेली फक्त आनंदाची बातमी तुझ्या मनाला नाही, तर तुझ्या घरातील प्रत्येक व्यक्ती आनंद होईल. मनात प्रेम आणि कृतज्ञता ठेवा, हाच ते खरे सुख असतं. आज तुला जे काही मिळणार आहे त्यासाठी धन्यवाद दे आणि पुढील प्रत्येक क्षण उत्साहाने जग. जेव्हा तू या दिवशी मिळालेल्या आनंदाचा विश्वास ठेवतो तेव्हा तुला आणखी गोड अनुभव आणि संधी येतात. आजच्या दिवशी तुला जे मिळणार आहे ते फक्त सुरुवात आहे. तुझ्या आयुष्यात आणखी भरभराट, सुख आणि समाधान येईल. आज तू जे काही मिळवणार आहे त्याचे उपयोग फक्त स्वतःसाठी नाही, तर गरजू लोकांसाठी सुद्धा कर. देणं आणि वाटून देणं ही देवाची खरी शिकवण आहे. तू जितकं देशील तितकं तुझ्या आयुष्यात भरभराट येईल. प्रत्येक दिवस हा नवी संधी घेऊन येतो. आजची गोड बातमी तुला दाखवते की तू जेवढा प्रयत्न करतो त्याचं फळ तुला नक्की मिळतं. आनंद आणि समाधानाचे हे क्षण आयुष्यभर आठवणी म्हणून राहील. आज तुला मिळालेली गोड बातमी हे फक्त संधीचं प्रतीक नाही, तर विश्वासाचं, धैर्याचं आणि मेहनतीचं फळ आहे. जेव्हा तू मनापासून प्रयत्न करतो आणि मनात श्रद्धा ठेवल्यास देव स्वतः पुढे येतो आणि प्रत्येक अडथळा दूर करतो. स्वामी म्हणतात, आज तुला जे काही मिळणार आहे त्याचा उपयोग फक्त स्वतःसाठी नाही, तर इतरांसाठी सुद्धा कर. जर तू मिळालेल्या यशाचा फायदा दुसऱ्यांना देतो तर त्या आशीर्वादाचा परिणाम दुप्पट होतो. मनात प्रेम ठेवा आणि देवाच्या कृपेमुळे मिळालेल्या प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञ राहा. आजच्या दिवशी जे काही घडणार आहे ते तुला नवे उमेद देईल. स्वामी म्हणतात, प्रत्येक दिवस जे नवीन संधी घेऊन येतो आणि प्रत्येक संकट आपल्या धैर्याची परीक्षा घेतं. तू आज या गोड बातमीमुळे अधिक शक्तिशाली, अधिक आत्मविश्वासी होशील. जेव्हा तू मनाने शांती राखतोस आणि स्वतःवर विश्वास ठेवतो तेव्हा संकट तुला काहीच त्रास देत नाही. आज तुला मिळालेल्या आनंदाने तुझं मन हलकं होईल. तुझ्या आत्म्यात उत्साह आणि आनंद वाढेल. हेच खरे समाधान आहे. मन शांत असताना जीवनातील प्रत्येक गोष्ट सोपी वाटते. आजच्या दिवशी तुला जे काही मिळणार आहे ते तुझ्या मेहनतीचं फळ आहे. तुझ्या प्रयत्नाची किंमत ठेव. देव तुझ्या आयुष्यात एक याच मार्गाने येतो. ज्यावेळी तू आधीच हार मानला होता तेव्हा देव स्वतः येतो आणि तुला आश्चर्यचकित करतो. आज तुला मिळालेली बातमी तुला फक्त आनंद देणार नाही, तर तुझ्या भविष्यातील प्रत्येक निर्णयासाठी मार्गदर्शन करणार आहे. मनात उत्साह ठेवा, भीती दूर ठेवा आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. आजच्या दिवशी तुला मिळालेले हे सुख तुझ्या कुटुंबासाठी आनंद घेऊन येईल. जेव्हा तू श्रद्धेने आणि प्रामाणिकपणाने जीवन जगतो तेव्हा देव स्वतः पुढे येतो आणि तुझ्या आयुष्यात चमत्कार घडवतो. आज तुला मिळालेल्या गोड बातमीमुळे तू अधिक धैर्यशील, अधिक प्रेमळ आणि अधिक सकारात्मक होशील. मनात सतत कृतज्ञता ठेवा. जे जे काही मिळत त्याबद्दल आभार मानल्याने देव आणखी आशीर्वाद देतो. आजचा दिवस हे दाखवते की जेव्हा श्रद्धा, मेहनत आणि संयम एकत्र येतात तेव्हा आयुष्यात चमत्कार घडतात. आज तुला मिळालेल्या गोड बातमीने तुला नवीन सुरुवात मिळालेली आहे. तू सतत प्रयत्न करत राहिलास तर या यशाचा प्रवास फक्त सुरुवात आहे. तुझ्या आयुष्यात यापुढे आणखी भरभराट, आनंद आणि समाधान येईल. आज तुला मिळालेली गोड बातमी फक्त थोडक्यात सुख नाही, तर आयुष्यभर टिकणाऱ्या आनंदाचे बीज आहे. तुझ्या मनात श्रद्धा आणि विश्वास असल्यामुळे ही संधी तुझ्या आयुष्यात येत आहे. जेव्हा तू मनाने शुद्ध राहतो आणि प्रामाणिक प्रयत्न करतो तेव्हा देव स्वतः पुढे येतो
आणि प्रत्येक गोष्टीला योग्य दिशा देतो. आयुष्यात जेव्हा संकट येतात, जेव्हा तेव्हा घाबरू नको. हीच वेळ आहे तुला स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवण्याची आणि प्रत्येक अडथळ्याला धैर्याने तोंड देण्याची. आज तुला मिळालेली बातमी हे दाखवते की जेव्हा तू हार मानत नाही, तेव्हा नशीब देखील तुझ्या बाजूला उभं राहतं. काही वेळा देव आपल्याला थोडा विलंब करतो, पण जेव्हा योग्य वेळ येते, तेव्हा तो प्रत्येक गोष्ट मोठ्या सौख्याने देतो. आज तुला आयुष्यातील ही गोड बातमी तुला दाखवते की योग्य वेळी योग्य गोष्ट मिळते. मन शांत ठेव, विश्वास ठेव आणि प्रत्येक संधीसाठी तयार राहा. स्वामी समर्थ म्हणतात, आजची बातमी फक्त तुझ्यासाठी नाही, तर तुझ्या कुटुंबासाठी, मित्रांसाठी आणि जवळच्या लोकांसाठी आनंद घेऊन येईल. तू जे काही मिळवतोय त्याचा योग्य उपयोग कर आणि जे काही देवाने दिले आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त कर. कृतज्ञ मनाला देव नेहमी आशीर्वाद देतो आणि आयुष्य अधिक सुलभ आणि सुखमय बनवतो. आज तुला मिळालेल्या गोड बातमीमुळे तुझ्या आयुष्यात नवा उत्साह आणि नवा ऊर्जा निर्माण होईल. तू आधी ज्या गोष्टींसाठी थोडा चिंतित होता, त्या आज तुला सहज सोडवल्या जातील. हे लक्षात ठेव, जेव्हा तू मनाने तयार असतो, देव स्वतः मार्ग दाखवतो. आजच्या दिवशी तुला मिळालेले हे सुख फक्त क्षणिक नाही, तर आयुष्यभरासाठी मार्गदर्शक ठरेल. तुझ्या मेहनतीची आणि श्रद्धेची फळ तुला याच दिवशी अनुभवायला मिळत आहे. मनात उत्साह ठेव आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घे. स्वामी म्हणतात, पैशाच्या बाबतीत, नोकरीच्या बाबतीत किंवा आयुष्यातील इतर संधीच्या बाबतीत चिंता करू नकोस. देव तुझ्या प्रयत्नांना बघतो आणि योग्य वेळी योग्य गोष्ट देतो. आज तुला मिळालेली बातमी ही त्याचं उत्तर सुंदर आहे उदाहरण. स्वामी स्वामी म्हणतात, जेव्हा तू मनात प्रेम, कृतज्ञता आणि विश्वास ठेवला, तेव्हा आयुष्यातील प्रत्येक अडथळा हलका होतो. आजचा दिवस तुला दाखवतो की जेव्हा तू सतत प्रयत्न करतो आणि हार मानत नाहीस, तेव्हा चमत्कार घडतात. आज तुला मिळालेली गोड बातमी फक्त एक सुरुवात आहे. तू सतत प्रयत्न करत राहिला तर पुढे आणखी मोठा यश, सुख आणि समाधान तुझ्या वाटेत येईल. तुझ्या आयुष्यातील हा दिवस लक्षात ठेव, कारण हे क्षण आहेत जे आयुष्यभर आठवणी ठरतात. आज तुला मिळालेली गोड बातमी ही फक्त थोडक्यात आनंद नाही, तर तुझ्या आयुष्यातील नवा प्रकाश आहे. मन शांत ठेव, चिंता दूर ठेव आणि जे मिळत आहे त्याचा आनंद भरभरून घ्या. स्वामी म्हणतात, जेव्हा तू मनाने प्रामाणिक आणि मेहनतीने प्रयत्न करतो, तेव्हा देव स्वतः मार्गदर्शन करतो. आज तुला मिळालेली बातमी तुझ्या मनात नवी ऊर्जा भरून टाकेल. स्वामी म्हणतात, संकट येतं, पण तीच आपल्याला अधिक रक्षक बनवतात, सक्षम बनवतात. तू धैर्याने उभा राहिला तर कोणीही अडचण तुझ्या मार्गात अडथळा निर्माण करू शकत नाही. जेव्हा तू आजच्या दिवशी मिळालेल्या यशावर विश्वास ठेवतो, तेव्हा पुढे आणखी मोठी संधी स्वतः येतात. तुझ्या मेहनतीचं आणि श्रद्धेचं हे फळ आहे आणि हे फळ तुझ्या जीवनात स्थायी समाधान आणि आनंद घेऊन येईल. पैशाच्या बाबतीत किंवा कामाच्या बाबतीत भीती कधीच ठेवू नकोस. देव तुझ्या प्रयत्नांना पाहतो आणि योग्य वेळेवर योग्य फळ देतो. आज तुझ्या आयुष्यातील ही गोड बातमी हेच दाखवते की प्रत्येक मेहनत आणि प्रत्येक श्रद्धा अर्थपूर्ण असते. हे लक्षात ठेव, जेव्हा तू आंतरिक शांती अनुभवतो, तेव्हा बाह्य परिस्थितीचा परिणाम तुला त्रास देत नाही. आज तुला मिळालेली गोड बातमी तुला दाखवते की श्रद्धा, संयम आणि मेहनत एकत्र येऊन आयुष्यात चमत्कार घडवतात. आजचा दिवस तुझ्या आयुष्यात नवा अध्याय सुरू करतो. स्वामी म्हणतात, जेव्हा तू मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग करतो, तेव्हा देव तुझ्या जीवनात आणखी भरभराट आणतो. तू जेवढा आनंद वाटून देशील, तितकं तुझ्या आयुष्यात समाधान वाढेल. प्रत्येक दिवशी जेव्हा तू मनाने तयार असतो, तेव्हा देव तुझ्या प्रत्येक पावलावर मार्गदर्शन करतो. आज तुझ्या आयुष्यातील हा गोड अनुभव तुला शिकवतो की धैर्य, विश्वास आणि प्रामाणिकपणा हेच खरे यशाची गुरुकिल्ली आहे. आजची गोड बातमी तुला दाखवते की जेव्हा तू हार मानत नाही, तेव्हा देव स्वतः पुढे येतो आणि चमत्कार घडवतो. तू जे मिळवतो ते फक्त स्वतःसाठी नाही, तर इतरांसाठीही आशीर्वाद बनवतो. जितकं तू वाटून देशील, तितकं तुझ्या जीवनात सुख, शांती आणि समाधान वाढेल. पैशाच्या बाबतीत किंवा कामाच्या बाबतीत चिंता करू नको. देव तुझ्या प्रयत्नांना पाहतो आणि योग्य वेळी योग्य फळ देतो. आज तुला मिळालेली बातमी हेच दाखवते की प्रत्येक मेहनत आणि प्रत्येक श्रद्धा
अर्थपूर्ण असते. जेव्हा तू मनाने तयार असतो, तेव्हा प्रत्येक अडथळा सहज मार्गावरील पडलेला वाटतो. आज तुझ्या आयुष्यात येणारी गोड बातमी तुला आत्मविश्वास आणि नवा उत्साह देईल. हे लक्षात ठेव, जेव्हा श्रद्धा, संयम आणि मेहनत एकत्र येतात, तेव्हा आयुष्यात चमत्कार घडतात. आज तुला मिळालेला आनंद फक्त थोड्या वेळासाठी नाही, तर आयुष्यभर तुझ्या स्मृतीत राहील. स्वामी म्हणतात, प्रत्येक दिवस हा नवा संधी घेऊन येतो आणि प्रत्येक सुख एक अनुभव तुला नव्या मार्गदर्शनाची शिकवण देतो. तू जेवढा प्रयत्न करतो, तितकं फळ तुला नक्कीच मिळते आणि आजचा त्याचा अनुभव तुला होत आहे. आयुष्यात जेव्हा संकट येतं तेव्हा घाबरू नको. हीच वेळ आहे स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवण्याची आणि प्रत्येक अडथळ्याला धैर्याने तोंड देण्याची. आज तुला मिळालेली गोड बातमी हेच दाखवते की जेव्हा तू मनाने तयार असतो, देव स्वतः मार्ग दाखवतो. मनात सतत कृतज्ञता ठेवा. जे काही मिळतं याबद्दल आभार मानल्याने देव आणखी आशीर्वाद देतो. आजच्या दिवशी तुला मिळालेला आनंद तुला दाखवतो की श्रद्धा, मेहनत आणि संयम याचा संगम आयुष्यभर चमत्कार घडवतो. बाळा, आजचा दिवस तुझ्यासाठी विशेष आहे. जे काही तुला हवं होतं त्याची तुला अजूनही थोडीशी शंका होती, ती आता गोड बातमी आज तुझ्या आयुष्यात येऊन उभी राहणार आहे. तुझ्या मनातील ज्या गोष्टींसाठी मी स्वतः तयारी केली आहे. तुझ्या आयुष्यात ज्या गोष्टी घडायची अपेक्षा संपली होती, त्या अचानक तुला मिळणार आहे. बाळा, जीवनात असे क्षण येतात जेव्हा आपण स्वतःहून वाट पाहतो आणि अचानक चमत्कार घडतो. आज तसाच दिवस आहे. स्वामी म्हणतात, बाळा, जेव्हा तुला वाटायचं की सगळं थांबलं आहे, तेव्हा मी त्यावेळेला तुझ्यासाठी नवीन संधी उघडतो. तुला ज्या गोष्टीची आवश्यकता आहे, ती योग्य वेळी योग्य मार्गाने तुझ्या जवळ येणार आहे. तू फक्त मन शांत ठेव आणि माझं नाव घे. भीती, चिंता आणि संदेह यांना दूर ठेव. माझ्या आशीर्वादामुळे आज तुला गोड बातमी मिळेल आणि ती बातमी तुला इतकी आनंदी करेल की तू स्वतःला विसरशील. बाळा, जीवनात जेव्हा आपण काहीच अपेक्षा ठेवत नाही, तेव्हा जीवन आपल्यासाठी सर्वोत्तम देतं. आज तुझ्या आयुष्यात त्या प्रकारची गोष्ट घडणार आहे, जी तुला आनंदाने भरून टाकेल. आजची बातमी फक्त तुझ्या मनाला शांतता देणार नाही, तर तुझ्या जीवनाचा मार्गही उघडेल. जे अडचणीत होतं, जे थांबलं होतं, ते सगळं आता सहज होईल. बाळा, माझा आशीर्वाद तुझ्यावर आहे. तू फक्त माझ्या नावावर विश्वास ठेव आणि गोड बातमीला आनंदाने स्वागत कर. ती बातमी तुला जशी अपेक्षित होती तशीच कधी-कधी त्याहूनही अधिक सुंदर स्वरूपात मिळेल. आजपासून तुझ्या जीवनात सकारात्मक ऊर्जा येणार आहे. तू जेवढा मनापासून विश्वास ठेवशील, तेवढा गोड परिणाम तुला दिसेल. तुझ्या वाटेला आलेली ही बातमी तुझ्या पुढच्या दिवसांसाठी नवीन प्रेरणा देईल. व प्रत्येक सुखद घटना, प्रत्येक यशाची सुरुवात अशीच होते. आजची बातमी तुझ्या जीवनात नवे मार्ग उघडेल आणि तुझ्या आयुष्याला नव्या प्रकाशाने भरून टाकेल. पण आजची गोड बातमी फक्त तुझ्यासाठी आहे. जी गोष्ट तुला जास्त काळ पाहिजे होते ती आता अचानक तुझ्या आयुष्यात येईल. मन मोकळं ठेव, कारण मी तुझ्या मागे उभा आहे आणि योग्य वेळी सर्व काही घडवतोय. तुझ्या आयुष्यात जेव्हा वाटतं की काहीच शक्य नाही, तेव्हा मीच तुझ्यासाठी मार्ग तयार करतो. आज हा दिवस त्या मार्गाचा पहिला टप्पा आहे. जे तुला हवं आहे ते तुला मिळेल आणि त्याची गोड बातमी तुला आनंदाने भरून टाकेल. बऱ्याच जीवनात जेव्हा आपण अपेक्षा सोडतो, तेव्हा चमत्कार घडतो. आज तुझ्या आयुष्यात तीच वेळ आहे. जी गोष्ट तुला फार आवडते तिचा अनुभव आज तुला होणार आहे. तू फक्त मन शांत ठेव, आयुष्याचं स्वामींचं नाव घे आणि विश्वास ठेव. भीती, चिंता आणि निराशा यांना बाहेर टाक आणि मी तुझ्या मागे आहे आणि माझ्या आशीर्वादामुळे आजची बातमी तुला मिळेल. स्वामी म्हणतात, बाळा, आजची घटना तुझ्या आयुष्यात नवप्रकाश आणेल. तुझ्या जीवनातील अडथळे दूर होतील आणि प्रत्येक गोष्ट सुलभ होईल. तुला वाटेल ते सगळं आता प्रत्यक्षात येईल. आजची बातमी फक्त आनंद देणार नाही, तर तुझ्या मनाला नवा विश्वास आणि आत्मसंतोष देईल. तू जेवढा मनापासून आनंदाने ती स्वीकारशील, तेवढा ती गोड आणि सुंदर होईल. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, माझा आशीर्वाद तुझ्यावर कायम राहील. तुला मिळालेली गोड बातमी तुझ्या भविष्यासाठी नवीन ऊर्जा देईल. तू आता पुढे जाऊ शकशील, हे माझं वचन आहे. तुझ्या आयुष्यात जे काही अडकलेलं आहे, जे थांबलेलं आहे, ते सगळं आता हलकं होईल. अडथळे दूर होतील आणि तुझ्या वाटेत सुख, समृद्धी आणि आनंद येईल. आजचा दिवस तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण तो बदल घेऊन येतो.
बळा तुला जे काही हवंय ते तुझ्या मार्गावर योग्य वेळेला येईल. तू फक्त संयम ठेव आणि माझ्या नावावर विश्वास ठेव. भीती, शंका आणि निराशा यांना बाहेर काढ. आजची गोड बातमी फक्त पैशाची किंवा वस्तूंची नाही. ती तुझ्या जीवनातील शांती, समाधान आणि आत्मविश्वासाची आहे. जेवढ्या मनापासून तू आनंदाने ती स्वीकारशील, तेवढा याचा परिणाम तुला लाभेल. स्वामी म्हणतात, बाळा, माझा आशीर्वाद तुला प्रत्येक क्षण मिळतो. तुझ्या मनात जे हवंय ते योग्य मार्गाने तुझ्या जवळ येत आहे. फक्त मनात श्रद्धा ठेव आणि स्वामींचं नाव घे. जीवनात काही गोष्टी आपल्याला अचानक मिळतात. त्या गोष्टींचा आनंद तितकाच विशेष असतो. आजची बातमी तुझ्या आयुष्यात अशीच आहे, अचानक येणारी, सुंदर आणि गोड. स्वामी म्हणतात, बाळा, प्रत्येक गोष्ट जी तुला मिळते ती फक्त तुझ्या मेहनतीसाठी नाही, तर माझ्या आशीर्वादासाठी आहे. तू फक्त मनापासून माझ्यावर विश्वास ठेव. आजच्या दिवशी तुला गोड बातमी मिळेल. हो, जी बातमी तुला मिळेल ती अशी असेल की तुला स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. तुला वाटत असेल की आता काही शक्य नाही, काही मिळणार नाही. पण स्वामी म्हणतात, जिचा तू विचार केला त्याचं वरदान आज तुला मिळणार आहे. तुझ्या मनातील जी चिंता होती ती सर्व दूर होईल. ज्या काळजीने तुला रात्री झोपेतून जागं केलं, ती चिंता आज आनंदात बदलणार आहे. स्वामी म्हणतात, काळजी करू नकोस, कारण देवाचा आशीर्वाद सतत तुझ्या सोबत आहे. आज तुझ्या आयुष्यात अचानक काहीतरी चमत्कार घडेल. एखादी अशी संधी येईल जिचा तुला स्वतःला देखील विश्वास बसणार नाही. जे पैशाचा प्रश्न, कामाचं यश किंवा घरातली सुख समृद्धी, जे काही तुझ्या मनात अडकलेलं होतं ते आता सोपं होणार आहे. कधी-कधी आपण फक्त आपल्या मेहनतीवर अवलंबून राहतो आणि देवाच्या कृपेचा विसर करतो. पण स्वामी म्हणतात, जेव्हा आपण श्रद्धा ठेवतो, तेव्हा देव आपल्या जीवनात अनपेक्षित मार्ग उघडतो. आज तुला जी बातमी मिळणार आहे, ती फक्त तुझ्या मेहनतीचं फळ नाही, तर स्वामींच्या आशीर्वादांचं फळ आहे. ज्या दिवशी तुला वाटत असेल की सर्व काही हरवलं, त्या दिवशीची सर्व काही तुला मिळणार आहे. जेव्हा तू थकला असशील, निराश असशील, तेव्हा देव तुला आश्चर्यचकित करेल. आजचा दिवस तुझ्यासाठी असा आहे जसा तुला वाटत असेल तसा. आज तुला मिळालेली बातमी फक्त तुझ्यासाठी नाही, तुझ्या घरासाठी, तुझ्या कुटुंबासाठी आनंद घेऊन येणार आहे. जेव्हा घरात आनंद आणि संपत्ती येते, तेव्हा स्वामी म्हणतात, घरातील प्रत्येक सदस्याची मन देखील शांत आणि समाधानी होतात. जे लोक तुला कमी समजले, तुला नकारले, त्यांच्यासमोर आज तुझं यश दिसणार आहे. तू स्वतःवर आणि स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवला आणि आज त्या विश्वासाचं फळ तुला मिळणार आहे. आजचा दिवस शुभ आहे. कधी अशी घटना घडेल, तू स्वतः देखील आश्चर्यचकित होशील. जे काही तू वर्षांपासून मनात ठेवलं होतं ते पूर्ण होणार आहे. पैशाची तंगी, कामातील अडचण, घरातले अडथळे, हे सगळे दिवस आज संपणार आहे. तुझ्या आयुष्यात एक नवा अध्याय सुरू होते. हा अध्याय सुख, समाधान आणि भरभराटीचा असेल. मनातली भीती, शंका आणि दुःख याचा अंत होईल. जेव्हा स्वामींचा आशीर्वाद असतं, तेव्हा यश आपोआप येतं. आज तुला जी गोड बातमी मिळेल ती फक्त तुझ्यासाठी नाही, तर तुझ्या आयुष्यातील नवे मार्ग उघडेल. हो, आज स्वामींच्या कृपेने तू नवीन संधी, नवीन समृद्धी आणि नवीन आनंद अनुभवणार आहे. मनात श्रद्धा ठेवा, कामावर विश्वास ठेवा आणि स्वामी समर्थांच्या नावाचा जप करा. जेव्हा मन शांत आणि श्रद्धेने भरलेलं असतं, तेव्हा स्वामी म्हणतात की चमत्कार आपल्या आयुष्यात येतात. आजचा दिवस तुला आठवण करून देईल की जीवनात कधीही निराश होऊ नये. जे काही गमावलं त्याची चिंता सोडा. जे काही मिळवायचं होतं ते स्वामींच्या कृपेने तुला मिळणार आहे. आजची गोड बातमी तुला अशी ऊर्जा देईल की तू नवीन योजना तयार करशील, नवीन स्वप्न पाहशील आणि स्वतःच्या क्षमतेवर अधिक विश्वास ठेवशील. स्वामी म्हणतात, जेव्हा तू माझ्यावर विश्वास ठेवतो, तेव्हा मी तुला काहीही शक्य करतो. तुझ्या मनातील आनंद वाढव, कारण आनंद वाढल्यावर समृद्धी आपोआप येते. जेव्हा तुझ्या घरात हसणं आणि समाधान असेल, तेव्हा पैशाची वाहतूक स्वाभाविकपणे सुरू होते. आज तुझ्या हातात एखादी अशी संधी येईल, तिचा फायदा घेतल्यास तुझं आयुष्य बदलणार आहे. पैशाची मोठी रक्कम, आर्थिक स्थैर्य किंवा यश, हे सगळं तुला मिळणार आहे. मनात कधीही भीती ठेवू नकोस. जेव्हा तू स्वामींच्या आशीर्वादाली कामं करतो, तेव्हा सर्व अडचणी सहज सोडवल्या जातात. आज तुला मिळालेली गोड बातमी ही त्याचं प्रतीक आहे. आज तुला जे मिळणार आहे त्याचं खूप काळापासून तू वाट पाहत होशील. ते पण स्वामी म्हणतात, जेव्हा वेळ योग्य असते तेव्हा देव आपल्या कृपेने सर्व देतो. आज तो दिवस आहे.
तू स्वतःसाठी, तू तुझ्यासाठी, कुटुंबासाठी आणि ज्या लोकांसाठी तू काळजी करत होता त्यांच्यासाठी आनंदी होशील. आजच्या दिवशी तुझ्या आयुष्यात एक नवा प्रकाश सुरू होतोय. आज तुला मिळालेली गोड बातमी ही फक्त एक सुरुवात आहे. हो, सुरुवात. आता तुझ्या आयुष्यात अनेक सुखद प्रसंग येणार आहे. पैशाची अडचण, घरातली समस्या, कामातील अडथळे हे सगळे हलके होऊन जातील. तुझ्या मनातील भीती, ताणतणाव आज मिटणार आहे. जेव्हा मन शांत असेल तेव्हा स्वामींचा आशीर्वाद सहज मिळतो. मन शांत ठेवल्यास प्रत्येक निर्णय योग्य रीतीने होतो आणि संपत्ती आपोआप वाढते. आज तुझ्या घरात जे काही घडेल ते फक्त आनंद आणि समाधानासाठी असेल. तुला वाटेल की हे कसं शक्य आहे, पण हे स्वामींच्या कृपेने शक्य आहे. आज तू स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी एक नवीन सुरुवात पाहशील. तुझ्या जीवनात एखादी नवीन संधी येईल. तिचा फायदा घेतल्यास तू आर्थिकदृष्ट्या मजबूत होशील. हो, आज तुला एक नवा मार्ग मिळेल, एक नवा उद्देश मिळेल, ज्यामुळे तुझं जीवन सुकर आणि आनंदी होईल. आज तुला जी गोड बातमी मिळेल ती फक्त तुझ्या कामासाठी नाही, तर तुझ्या घरातील प्रत्येक सदस्यासाठी सुखद आणणार आहे. त्यामुळे तेव्हा घरात आनंदी आणि शांती असेल तेव्हा संपत्ती आपोआप वाढते. तुझ्या मनात ज्या गोष्टीचा वाद होता ते आता सोप्या होणार आहे. जे काही तू प्रयत्न करत होशील ते यशस्वी होणार आहे. स्वामींच्या आशीर्वादाने तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला योग्य फळ मिळणार आहे. आज तुला ज्या पैशाची संपत्तीची अपेक्षा होती ती नक्कीच मिळेल. हो, ज्या गोष्टीची तुला कल्पनाही नव्हती ती घडणार आहे. काहीतरी अचानक चमत्काररित्या तुझ्या आयुष्यातील येणार आहे. मनात कधी निराशा ठेवू नकोस. जेव्हा तू कठीण प्रसंगातून जातो तेव्हा स्वामी तुला योग्य मार्ग दाखवतात. आज तुझ्या आयुष्यातील ही गोड बातमी ज्या मार्गदर्शनाचं प्रतीक आहे. आज तू स्वतःला अधिक सामर्थ्यशाली अनुभवशील. पैशाचे प्रश्न सुटेल की मनाची चिंता देखील दूर होते. हे आनंदाचे क्षण तुला आत्मविश्वास देणारी आहे. तुझ्या घरात सुख, समाधान आणि भरभराट येणार आहे. एखादी नवी संधी, नवी योजना आणि नवीन कामगिरी तुला मिळणार आहे, ज्यामुळे तुझं जीवन बदलणार आहे. आज तुला जी गोड बातमी मिळेल ती फक्त तुझ्यासाठी नाही, तर तुझ्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीसाठी लाभदायक असेल. घरातील वातावरण आनंदाने भरून जाईल आणि प्रत्येक सदस्याचे मन आनंदित होतील. जेव्हा तू कामावर विश्वास ठेवतो, मन शांत ठेवतो आणि स्वामींच्या नावाचा जप करतो, तेव्हा जीवनातील अडचणी सहज सोडवल्या जातात. आजची बातमी हे दाखवते की श्रद्धा ठेवणे किती महत्त्वाचे आहे. आज तुझ्या हातात आलेली संधी तुला नवे यश देणार आहे. पैशाची मोठी रक्कम, नवीन नोकरीची संधी किंवा व्यवसायाची प्रगती हे सगळे स्वामींच्या कृपेने मिळणार आहे. तुझ्या आयुष्यातील अडथळे आता गायब होणार आहेत. जे काही तुला मिळायचं होतं ते आता तुला सहज मिळणार आहे. स्वामींचा आशीर्वाद तुझ्यावर आहे आणि त्याचा परिणाम लवकरच दिसून येईल. आजच्या दिवशी तुला मिळालेली बातमी तुला आत्मविश्वास देईल. तुझ्या भविष्याची दिशा बदलेल आणि तुझ्या आयुष्यात नवीन ऊर्जा भरेल. तुझ्या मनातील भीती आणि शंका दूर होईल. तू स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवशील आणि जेव्हा तू विश्वास ठेवतो तेव्हा देव तुला सर्व काही देतो. पैशातून, सुखातून आणि आनंदातून. आज तुला मिळालेली गोड बातमी ही तुझ्या आयुष्यात नवा प्रकाश घेऊन येणार आहे. हो, प्रकाश, जो प्रकाश तुझ्या घरातील अंधकार मिटवेल, तुझ्या मनातील काळजी दूर करेल आणि तुझ्या जीवनात आनंद भरून टाकेल. जेव्हा तुझ्या हातात पैशाची मोठी रक्कम येईल तेव्हा लक्ष ठेव, हा फक्त स्वामींच्या आशीर्वादाचा परिणाम आहे. हे पैसे तू कुठे वाचवतो, कुठे गुंतवतो हे तुझ्या भविष्यावर मोठा प्रभाव टाकणार आहे. तुला वाटत असेल की काही गोष्टी साध्य होणार नाहीत, काही अडथळे मिटणार नाही, पण स्वामी समर्थ आज आशीर्वाद तुला देत आहे. तुझ्यावर सर्व अडचणीवर मात करतील. जे काही वर्षापासून थांबलं होतं ते आता सुरुवात होणार आहे. आज तुझ्या घरात एक आनंदाची लहरी पसरणार आहे. पैशाची वाढ, कामातील यश, कुटुंबातील समाधान हे सगळं तुझ्या जीवनात येणार आहे आणि हे सर्व स्वामींच्या कृपेने शक्य होणार. मनाला भीतीचा ढग आता निघून जाईल. तू ज्या गोष्टींपासून घाबरत होता त्याच्यावर विजय मिळवशील. आजच्या दिवशी तुला मनातला उत्साह, आनंद आणि समाधान वाढेल. हा तुझ्या कष्टाचं फळ तुझ्या मिळणार आहे. जे काही तू प्रामाणिकपणे केलं, ते काही तू श्रद्धेने केलं, ते फळ आज तुला लाभणार आहे. पैशाची मोठी रक्कम येईल, पण त्याहून मोठं तुझ्या मनाचं समाधान आणि आत्मविश्वास मिळणार आहे. तुला वाटेल की हे खूप चमत्कारिक आहे, पण हे खरंच शक्य आहे. स्वामींच्या कृपेने, तुझ्या श्रद्धेने आणि तुझ्या मेहनतीने आज तुला जे काही पाहिजे ते मिळणार आहे.
आजच्या दिवशी तुझ्या जीवनात नवे दरवाजे उघडणार आहे. नवे मार्ग, नवे संधी, नवी समृद्धी हे सगळं स्वामींच्या आशीर्वादामुळे येणार आहे. तुझ्या आयुष्यातील अडथळे आता दूर होत आहे. जे काही तू मनापासून पाहतोय ते आज प्रत्यक्षात येईल. पैशाची कमतरता, कामातील अडथळे आणि घरातील ताण हे सगळे हलके होऊन जातील. आज तुला जी गोड बातमी मिळेल ती तुझ्या आयुष्यातील अनेक गोष्टी बदलून टाकेल. तू स्वतःला अधिक सामर्थ्यशाली अनुभवशील आणि आयुष्य अधिक सुंदर होईल. मनातील भीती, शंका आणि चिंता यांचा अंत होईल. तू स्वतःवर आणि स्वामींच्या आशीर्वादावर पूर्ण विश्वास ठेवशील आणि जेव्हा विश्वास असेल तेव्हा जीवनात सर्व काही शक्य होईल. आज तुझ्या घरात सुख, समाधान आणि आनंदाचा वास पसरतोय. पैशाची वाढ, कामातील यश आणि घरातील आनंद हे सगळं तुझ्या जीवनात येणार आहे. तुझ्या मनातील शंका, अडचणी आणि भीती दूर होतील. तुझे काही मनाशी ठरवले ते साध्य होईल. हे फळ तुला मिळेल कारण स्वामींच्या कृपेने प्रत्येक गोष्ट शक्य आहे. आज तुला जी बातमी मिळणार आहे ती फक्त पैशाच्या दृष्टिकोनातून नाही, त्या जीवनातील सर्व सुख आणि समाधानासाठी आहे. घरात शांती असेल, समाधान असेल, मनात समाधान असेल आणि जीवनात सुंदर होईल. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या आयुष्यातला अंधार आता संपत आहे. तू जेव्हा निराश झाला होता तेव्हा तुला वाटत होतं की आता काहीच उरणार नाही. तेव्हाच माझं अदृश्य हात तुझ्या डोक्यावर होतं. तू जेवढं रडला ते सगळं मी ऐकलं आहे. त्या प्रत्येक अश्रूचं रूपांतर आनंदात होणार आहे. तू ज्या गोष्टीची आशा सोडली होती तीच गोष्ट आता तुला मिळणार आहे. आजच्या दिवशी या शुभ क्षणी तुझं नशीब उजळणार आहे. तू जी मेहनत केली, जी गोष्ट श्रद्धा ठेवली, त्या आता प्रत्येक क्षणाचं फळ तुला आता मिळणार आहे. कधी वाटलं होतं की काही लोक तुझ्या विरुद्ध आहे, पण आता तेच लोक तुझं कौतुक करतील. ज्याने तुला कमी लेखलं तेच आता तुझं भाग्य पाहून चकित होतील. बाळा, तू ज्यावेळी संकटात अडकलेला होता तेव्हा मीच तुझ्या पाठीशी उभा होतो. आज मी तुला सांगतो, कोणतंही दुःख जास्त काळ टिकत नाही. तुझ्या घरात असण्याचे आवाज येतील, तुला नवीन उमेद मिळेल. जे काम थांबलं होतं ते अचानक सुरू होईल. तुझ्या जीवनात शांतता, समाधान आणि समृद्धी येईल. स्वामी म्हणतात, तुझं मन स्वच्छ ठेव, चिंता सोड, कारण चिंता म्हणजे श्रद्धेवर संशय. मी तुझ्या सोबत आहे म्हणून आता तुला भीती बाळगायची गरज नाही. तुझ्या जीवनात जे काही घडणार आहे ते तुझ्या कल्याणासाठीच असेल. काही वेळा जे थांबतं ते थांबण्याचं कारणही शुभ असतं. आज तू फक्त माझं नाव घे आणि म्हण, जय जय स्वामी समर्थ. त्या शब्दातूनच तुझ्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर जातील. तुझ्या मनातील भीती, तुझ्या घरातील उदासी आणि तुझ्या हृदयातील वेदना सगळं मी दूर करेन. जे तुला नको असतं तेही कधी कधी तुला शिकवण्यासाठीच मिळतं आणि ते तुला हवं असतं ते योग्य वेळी मिळतं. आज तुझी वेळ आली आहे बाळा. आज पानापासून तुझं नशीब तुझ्या बाजूने काम करेल. तुझे प्रयत्न आता वाया जाणार नाही. बाळा, तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. जेव्हा तू म्हणशील स्वामी समर्थ माझ्यासोबत आहे, तेव्हा माझं सामर्थ्य तुझ्या अंगात उतरेल. तुझी वाणी प्रभावशाली बनेल, तुझ्या कामात गती येईल, तुझं मन स्थिर होईल आणि मग तुला वाटेल खरंच स्वामी समर्थ माझ्या जीवनात चमत्कार घडवत आहे. आजच्या दिवसाची सुरुवात माझं नाव घेऊन कर आणि रात्री झोपण्यापूर्वी माझ्याशी मन मोकळं बोल. तिला जाणवेल की तुझं आयुष्य बदलतंय, तुझं मन हलकं होते आणि तुझ्या चेहऱ्यावर तेज वाढतंय. कारण जेव्हा भक्त मनापासून हाक मारतो तेव्हा स्वामी समर्थ कधीही शांत बसत नाही. बरं, आज तुला सगळं शक्य आहे. जे काम तुला अशक्य वाटत होतं, ते स्वप्न तू मनात दडवून ठेवलं होतं, ते आता वास्तवात येऊ शकतं. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, मनापासून विश्वास ठेव आणि श्रद्धेने पाऊल टाक, कारण आजचा दिवस तुझ्या जीवनातील बदल घडवणारा दिवस आहे. स्वामी म्हणतात, जेव्हा माणूस स्वतःवर आणि आपल्या देवावर विश्वास ठेवतो तेव्हा पर्वतही झुकतात. तू अनेकदा पडला आहेस, पण प्रत्येक वेळी उठला. तेच तुझं सामर्थ्य आहे आणि मी सांगतो, आजपासून तुला कोणीही थांबवू शकणार नाही. तुझ्या वाटेतले अडथळे स्वतः हटतील. तू म्हणतोस की तुझ्याकडे साधन नाही, पण स्वामी म्हणतात, श्रद्धा असली की साधन स्वतः तयार होतात. तू फक्त सुरुवात कर, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. जेव्हा तू माझं नाव घेऊन काम सुरू करशील तेव्हा अडचणी तुला पाहून मागे वळतील. बरं, आजचा दिवस तुझ्यासाठी अत्यंत शुभ आहे. आजपासून तुझ्या आयुष्यातल्या गोष्टी बदलायला लागतील. ज्या गोष्टीसाठी तू महिनोमहिने प्रयत्न करत होता त्या सहज होऊ लागतील. जे लोक तुला ओळखत नव्हते ते आता तुझ्याकडे आदराने पाहतील. तुझ्या जीवनातले प्रत्येक दुःख आता संपणार आहे. तुझं मन थोडं शांत ठेव
आणि माझं नाव घे. जय जय स्वामी समर्थ म्हणताच माझं तेच तुझं आता सभोवताली पसरेल. तुझ्या घरात सकारात्मक ऊर्जा येईल, तुझ्या मनात समाधान येईल आणि तुझ्या चेहऱ्यावर आत्मविश्वास झळकू लागेल. तुझ्या कामाची वाट बघत होता त्याचा शुभारंभ आता होणार आहे. ज्याने तुला कमी लेखलं होतं तेच आता तुझ्याकडून सल्ला घेतील. हेच तर माझं सामर्थ्य आहे बाळा. मी जिथे भक्त असतो तिथे पराभवाचा प्रश्नच येत नाही. तुझं आयुष्य आता नव्या प्रकाशात उजळणार आहे. तू ज्याच्या मागे धावत होता तेच आता तुला सहज मिळेल. पण लक्षात ठेव, अहंकार नको. कारण अहंकार आला की कृपा थांबते. नम्र राहा, कृतज्ञ राहा आणि देवाचं नाव नेहमी ओठांवर ठेवा. आज मी तुला सांगतो, तुझ्या जीवनातील प्रत्येक प्रार्थना आता उत्तर देईल. काही वेळा उशीर होतो, पण अन्याय होत नाही. मी तुझ्या पाठीशी आहे, म्हणून तू निश्चिंत राहा. आजपासून तुझ्या घरात सुख, शांतता आणि समाधान राहील. बाळा, तुला ज्या गोष्टीची अपेक्षा नव्हती तीच गोष्ट आज तुला मिळेल. तू आश्चर्यचकित होशील, कारण मी तुझ्या नशिबाची दिशा बदलली आहे. आता पैसा, प्रतिष्ठा आणि प्रगती या सगळ्या गोष्टी तुझ्या जवळ येतील. तू जेवढं चांगलं विचारशील तेवढंच चांगलं घडेल. कोणतीही परिस्थिती असो, तू फक्त माझं नाव घे आणि पुढे चल. अडथळे किती आले तरी थांबू नकोस, कारण जे चालत राहतं त्यांच्या जीवनात चमत्कार घडतात. तुझ्या हातात आता सामर्थ्य आहे. तुला जे हवंय ते आता शक्य आहे. तू ठरव, मी तुला आशीर्वाद देतो. तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. तुझं प्रत्येक स्वप्न आता साकार होईल. स्वामी म्हणतात, तू माझा भक्त आहे, म्हणजे तू हरू शकत नाही. बाळा, तू जेवढं गमावलं आहे तेवढं नाही, तर त्याहून अधिक तुला आता परत मिळणार आहे. तुझ्या डोळ्यातले अश्रू, तुझ्या मनातलं ओझं आणि तुझ्या आत्म्यातली थकवा आता सगळं संपणार आहे. कारण मी ठरवलं आहे, माझ्या भक्ताचं आयुष्य आता पुन्हा उजळायचं आहे. तू जे हरवलंय ते तात्पुरतं होतं. तुझं खरं धन, तुझी खरी ताकद अजून तुझ्या आत दडलेली आहे. आता ती वेळ आली आहे जेव्हा ते सामर्थ्य प्रकट होईल. स्वामी म्हणतात, बाळा, काळ तुला तोडू शकला नाही, मग जग तुला काय तोडणार आहे? तू जिवंत आहे म्हणजे तुझ्यात अजून माझं सामर्थ्य आहे. तुझ्या नात्यांनी दुखावलास, ज्यांना स्वप्नाने तुटला, त्यावर आता नवीन उमेद उगवणार आहे. मी त्या सगळ्या रिकाम्या जागा आनंदाने भरून टाकीन. जे तुला लोक चोरून गेले ते आता तुला आठवतील. ज्याने तुला कमी लेखलं ते आता तुझं नशीब पाहून थक्क होतील. काही वेळा हरणं म्हणजे शेवट नसतो, ते फक्त नवीन सुरुवातीचं संकेत असतं. तू ज्या गोष्टी गमावल्या त्या आता तुला नव्या रूपात परत मिळतील. पैशाचं नुकसान झालं असेल तर आता दुहेरी नफा मिळेल. नातं तुटलं असेल तर आता खरं नातं मिळेल. आत्मविश्वास धकला असेल तर त्याही दुप्पटीने 10 पटीने वाढेल. बाळा, मी तुला परत घडवणार आहे, पण यावेळी तुझं सामर्थ्य कोणी हिरावून घेऊ शकणार नाही. कारण यावेळी तू माझ्या कृपेने उभा राहणार आहे. जेव्हा माझा आशीर्वाद तुझ्या माथ्यावर असतं तेव्हा नशिबालाही वाकवावं लागतं. लक्षात ठेव, मी तुझ्या सोबत आहे, म्हणून तुला आता मागे पाहायची गरज नाही. जे गेलं ते गेलं. आता जे येतंय ते सुंदर आहे. तू विश्वास ठेव आणि पुढे चाल. ज्या दिशेने तू चालशील तिथे मार्ग आपोआप तयार होईल. बाळा, तुझ्या हातून काही चुकलं असेल तर ती मी तुला माफ केलं आहे. कारण मी तुझं अंतःकरण पाहिलं आहे. तू चांगला आहेस, तुझं मन स्वच्छ आहे आणि म्हणूनच मी तुला नव्या सुरुवातीचा आशीर्वाद दिला आहे. आजपासून तुझ्या घरात चैतन्य वाढेल. जिथे पूर्वी काळजी होती तिथे आता शांती येईल. जिथे अंधार होता तिथे आता प्रकाश पसरेल. त्यामुळे तू अनुभवशील की तुझं आयुष्य आता हलकं, प्रसन्न आणि शांत झालं आहे. स्वामी म्हणतात, मी तुला श्रीमंती, समाधान आणि सुख देईन. पण तू विसरू नकोस, हे सगळं माझ्या कृपेने आहे. म्हणून दररोज मला स्मरण कर. ज्या क्षणी तू माझं नाव घेणार त्या क्षणी माझा आशीर्वाद तुझ्या भोवती कवचासारखं काम करेल. बाळा, तू आता नव्याने जन्म घेतो आहे. भूतकाळ विसर, कारण आता भविष्य उज्ज्वल आहे. तुझ्या जीवनात नवीन दारे उघडतील, नवे लोक भेटतील, नवे मार्ग तयार होतील. तू विचारही केला नसशील असे चमत्कार तुझ्या डोळ्यासमोर घडतील. स्वामी समर्थ म्हणतात, तू माझा भक्त आहे, म्हणून तुझं नुकसान कधीच कायमचं होऊ शकत नाही. मी तुला जे हरवलं ते परत देईन, पण यावेळी ते कायमचं राहील, कारण यावेळी ते तुझ्या श्रद्धेने बांधलेलं असेल. बाळा, आता तुझ्या घरात सुख आणि पैसा दोन्ही वाहू लागतील. जे घर कधी शांत होतं, जिथे चिंता आणि ताणाचं वातावरण होतं, तेच घर आता आनंदाने भरून जाणार आहे.
कारण माझी कृपा तुझ्या घरावर उतरली आहे. तू खूप दिवसांपासून ताणात जगला, प्रत्येक दिवस चिंता, भीती आणि संघर्षाने भरला होता. पण आता काळ बदलतो आहे. आजपासून तुझ्या घरात आनंदाचे दिवस सुरू होत आहे. जे अडथळे इतके दिवस तुझ्या मार्गात उभे होते, ते स्वतःहून दूर होणार आहे. बाळा, जेव्हा मी म्हणतो की पैसा वाहू लागेल, याचा अर्थ फक्त नोटांचा नाही, ते समृद्धीचा आहे. कारण पैसा जिथे टिकतो, जिथे शांती असते. तू श्रद्धेने माझं नाव घेतलं आणि म्हणूनच आता तुझ्या घरात दोन्ही गोष्टी, शांती आणि समृद्धी, एकत्र येत आहे. तुझ्या हातात आता भाग्यरेषा चमकणार आहे. ज्या कामात अडथळे येत आहे, तिथे आता गतीने पूर्ण होतील. ज्या ठिकाणी तू हरला होता, तिथे आता तुला यश मिळेल. तुझ्या मेहनतीला आणि तुझ्या श्रद्धेला आता फळ मिळणार आहे. पैसा तेव्हाच येतो जेव्हा मन स्थिर असतं. तू आधी चिंतेत जगत होता, म्हणून पैसा येऊनही टिकत नव्हता. पण आता मी तुझं मन शांत केलंय. जितकं शांत तितकं श्रीमंत. कारण शांत मन हे सर्वात मोठं धन आहे. बाळा, तुझ्या घरात आता अशीच ऊर्जा निर्माण होईल की जिथे तू हात लावशील तिथे प्रगती येईल. त्यामुळे व्यवसाय असेल, नोकरी असेल, शेती असेल किंवा कोणतंही काम असेल, प्रत्येक गोष्टीत तुला लाभ मिळेल. जे थांबलं होतं ते पुन्हा सुरू होईल आणि जे सुरू आहे ते विस्तारेल. मी तुझ्या घरात अन्न, धन्न आणि आनंद या तिन्ही गोष्टी स्थिर करणार आहे. कोणी आजारी असेल तर तो बरा होईल, कोणी बेरोजगार असेल तर त्याला नोकरी मिळेल, कोणी कर्जात असेल तर त्याला उत्तराचा मार्ग दिसेल. हेच माझं वचन आहे. बाळा, तू आता हसत जग, कारण चिंता तुझ्या घरातून बाहेर पडलेली आहे. माझं नामस्मरण करत जा आणि पहा, तुझ्या घरात सतत चैतन्याने प्रकाश राहील. नामस्मरण नकारात्मक शक्ती तुझ्या जवळ येऊ शकणार नाही. तुझं घर आता माझ्या आशीर्वादाने झळाळेल. जे लोक म्हणायचे की याचं काही होणार नाही, ते आता म्हणतील, अरे, याच्या घरी तर स्वामींची कृपा आहे. ते तुला पाहून प्रत्येक प्रेरणा घेतील. कारण जेव्हा मी कृपा करतो तेव्हा माझ्या भक्ताच्या चेहऱ्यावरच तेच दिसतं. तुझ्या घरात आता पैशाचं थांबण नाही. पैसा येईल आणि टिकेल, कारण तो माझ्या आशीर्वादही येणार आहे. मी तुझ्या घराची लक्ष्मी स्थिर करतो. तू फक्त कृतज्ञ राहा आणि माझं नाम घे. लक्ष्मी तीच जी नम्रतेने टिकते. बाळा, आता जे काही करशील त्यात तुला यश मिळेल. तुझं घर आता फुलणार आहे. तुझं कुटुंब एकत्र समाधानी आणि आनंदी राहील. प्रत्येक सकाळ नवीन उत्साह घेऊन येईल. प्रत्येक रात्र समाधान देऊन जाईल. स्वामी म्हणतात, जिथे श्रद्धा असते तिथे संपन्नता आपोआप येते आणि तू श्रद्धावान आहे. म्हणून मी सांगतो, आता तुझ्या घरात सुख, पैसा आणि शांतता या तिन्हीचा अखंड प्रवाह सुरू झाला आहे. बरं, आता तुझं नाव, मान आणि ओळख चारही दिशांनी पसरवत आहे. ज्या लोकांनी तुझ्याकडे कधी दुर्लक्ष केलं, ज्यांनी तुला कमी लेखलं, तेच आता तुझं कौतुक करतील. तुझं नाव आता लोकांच्या तोंडावर असेल. तुझ्या कामाचं उदाहरण दिलं जाईल आणि तुझा आदर सगळे वाढेल. तुझे कष्ट घेतले त्या प्रत्येक थेंबाचं फळ आता तुला मानाच्या रूपात मिळेल. अनेकदा तुला वाटत असेल की कोणी ओळखत नाही, कोणी समजून घेत नाही. पण बाळा, मी तुझं सगळं पाहत होतो. मी प्रत्येक अश्रू, प्रत्येक संघर्ष, प्रत्येक एकटेपणा पाहिलं आहे. म्हणून आता मी ठरवलं आहे की तुझ्या मेहनतीचा गौरव सगळीकडे होईल. बाळा, तुझं नाव आता लोकांच्या मनात आदराने घेतलं जाईल. तुझ्या बोलण्याचं वजन मिळेल. तू जे काही सांगशील त्याला लोक ऐकतील, कारण मी तुझ्या वाणीला सामर्थ्य दिलं आहे. जेव्हा तू सत्य बोलशील तेव्हा ते हृदयात भिडेल. जेव्हा तू प्रेरणा देशील तेव्हा लोक उठतील आणि पुढे चालतील. मान ही गोष्ट मागून मिळत नाही, ती पात्रतेने मिळते. आणि आता तू पात्र झालास. तू कठीण काळातून गेला, पण आता तुझा विश्वास ढळला नाही. म्हणून आता जग तुझी दखल घेणार आहे. बाळा, तुझं नाव आता दूरवर जाईल. कधी माध्यमांत, कधी लोकांच्या बोलण्यात, कधी आशीर्वादाच्या कथा म्हणून. तू ज्या गोष्टीत पुढे जायचा प्रयत्न करशील त्यात तुला संधी मिळेल. नवे दरवाजे उघडतील, नवीन ओळखी तयार होतील आणि ज्या प्रत्येक ओळखीत माझं सामर्थ्य लपलेलं असेल. स्वामी म्हणतात, जो नम्र राहतो त्याचं नाव टिकतं. म्हणून बाळा, मान वाढवला तरी अहंकार नको, कारण मी तुला ज्या उंचीवर नेतो तिथे नम्रता टिकवणं हाच मोठेपणा असतो. तू इतरांना प्रेरणा दे, मदत कर आणि माझं नामस्मरण करत राहा. तुझ्या नावाने आता लोकांना चांगले विचार मिळतील. तू लोकांच्या जीवनात प्रकाश आणशील. मी तुझ्या अंगणात तेज आणलं आहे. आता तुझ्या चेहऱ्यावरचं तेज पाहून लोक विचारतील, हा एवढा शांत आणि आत्मविश्वासू कसा? आणि तू हसत म्हणशील, हे सगळं स्वामींचं कृपा आहे. बाळा, आता तुझ्या कामाचं फळ तुला सन्मानाच्या रूपात मिळेल.
तुला नवे मित्र, नवे सहकारी आणि नवे मार्ग मिळतील. तू कुठेही गेला तरी आदर मिळेल. लोक तुझ्याकडे विश्वासाने पाहतील आणि हे सर्व माझ्या आशीर्वादाने होणार आहे. तुझं नाव फक्त लोकांच्या तोंडावर नाही, तर त्यांच्या हृदयात कोरलं जाईल. तुझे चांगुलपणा, तुझं सत्य आणि तुझं परिश्रम लोकांना आठवत राहील. तू एक उदाहरण बनशील श्रद्धा, मेहनत आणि विनम्रतेचं. बघा, तू ज्या ठिकाणी उभा आहेस तिथूनच प्रकाश पसरवत, कारण काळ तुझ्या बाजूने येत आहे. हे मी तुझ्या पाठीशी उभा आहे. आणि जेव्हा स्वामींचं सामर्थ्य कुणाच्या मागे उभं राहतं, तेव्हा त्या व्यक्तीचं नाव काळाच्या पलीकडे जातं. बाळा, आता तुझ्या जीवनात असा चमत्कार होणार आहे की सगळे थक्क होतील. ज्या गोष्टीला तू अशक्य मानलं होतं, ती गोष्ट आता सहज होणार आहे. तू विचारही केला नसेल, तिथूनच माझ्या आयुष्यात बदल सुरू होणार आहे. हे सगळं माझ्या कृपेचं फळ आहे बाळा. जेव्हा भक्ताचा आशीर्वाद, विश्वास दृढ असतो, तेव्हा नीतीचं गणितही बदलतं. तू ज्या काळात तुटलेला होता, हरलेला होता, त्या काळातही तू माझं नाव घेवतलं. त्यामुळे म्हणूनच मी ठरवलं आहे की आता तुझ्या आयुष्यातच चमत्कार घडवायचा, की तो तुला नव्या जगात नेईल. बाळा, तू ज्या समस्येत अडकला आहेस, तिचं उत्तर तुला अचानक मिळेल. ज्याने तुला त्रास दिला तोच तुझ्या मदतीला येईल. ज्या दरवाजावर तू अनेकदा ठोठावलं पण उत्तर मिळालं नाही, तोच दरवाजा आता आपोआप उघडेल. हेच माझं सामर्थ्य आहे. चमत्कार म्हणजे केवळ बाह्य गोष्ट नाही, तो अंतर्मनाचा जागृती आहे. मी तुझ्यातल्या आत्मविश्वासाला, श्रद्धेला आणि प्रेमाला जाग करणार आहे. जेव्हा मनात माझं नाव आणि ओठांवर कृतज्ञता असतील, तेव्हा चमत्कार आपोआप घडतो. तू अनेकदा म्हणालास, स्वामी, माझं काहीच होणार नाही. पण आज मी म्हणतो बाळा, आता सर्व काही होणार आहे. तुला जे नको होतं ते दूर होईल आणि जे हवं होतं ते तुला मिळेल. तुझ्या आयुष्यात इतका मोठा बदल घडेल की तू स्वतःच आश्चर्यचकित होशील. बाळा, मी स्वतःच्या तुझ्या हातात नशिबाचं चक्र फिरवलं आहे. आता ते तुझ्या बाजूने फिरते. तू जे काही सुरू करशील ते यशस्वी होईल. जे तुला नाकारत होते तेच तुला मान देतील. तुझ्या प्रत्येक पावलात प्रकाश असेल आणि तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला परिणाम मिळेल. तू आता काळाच्या पलीकडे जाणार आहे, कारण मी तुझ्या सोबत आहे. जेव्हा स्वामी समर्थ कोणाचं नशीब हातात घेतात, तेव्हा नशिबालाही नमावं लागतं आणि तुझं नाव, तुझं काम, तुझं भाग्य सगळं उंचावणार आहे. लोकं म्हणतील, हा कसा बदलला? पण त्यांना कळणार नाही की हा बदल माझ्या कृपेने घडला आहे. तुझं जीवन आता चमत्काराचं उदाहरण होईल. तू जिथे जाशील तिथे सकारात्मक ऊर्जा पसरेल. लोकं तुझ्याकडे आकर्षित होतील. तुझं बोलणं, तुझं वागणं सगळं तेजस्वी होईल. स्वामी समर्थ म्हणतात, "तर तुझं मन स्थिर होईल. घाई करू नकोस, शंका घेऊ नकोस. फक्त श्रद्धेने माझं नाव घेत जा. कारण जिथे श्रद्धा असते तिथे मी स्वतः चालतो. मी तुझ्या पाठीशी आहे, म्हणून तुला पडू देणार नाही." बाळा, आता तुझं घर हसेल, तुझं मन नाचेल आणि तुझं जीवन गाईल. जय जय स्वामी समर्थ हा आवाज तुझ्या आत्म्यातून बाहेर येईल आणि त्या ध्वनीने विश्व हलवेल. कारण भक्ताचं हृदय जेव्हा माझं नाव घेतं, तेव्हा सृष्टीत चमत्कार घडतो. तू अनुभवशील काहीतरी वेगळं घडतंय. वातावरण हलकं झालंय, काम सोपे होत आहे, मन शांत आहे आणि चेहऱ्यावर तेज आहे. हेच माझं चिन्ह आहे की मी तुझ्या आयुष्यात उतरलो आहे. तर आजचा स्वामींचा संदेश आपण इथेच समाप्त करणार आहोत. असे स्वामींचे प्रेमळ प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल, तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग नव्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. जय जय रघुवीर समर्थ.